नमस्कार, माझे नाव मानसी महादेव बोराडे आहे. मी आज तुम्हाला इयत्ता चौथी यामधला माय इंग्लिश बुक 4 यामधला 5वा धडा वन ॲट अ टाईम हा धडा तुम्हाला मी अर्थासहित सांगणार आहे. चला आपण सुरुवात करू. प्रिया लाईक द स्वीट्स म्हणजे प्रिया नावाच्या मुलीला स्वीट्स म्हणजे गोड खूप आवडते. हेअर ग्रॅनी हॅड अ जार. तिच्या ग्रॅनीनी म्हणजे तिच्या आजीने एका जारमध्ये ते भरून ठेवले होते. फुल ऑफ स्वीट्स. त्या जारमध्ये पूर्ण भरून जार होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्वीट्स होते. शी गेव प्रियाला ते खायचे होते. वन स्वीट ॲट अ टाईम. पण एक स्वीट एकच टाईम खायची होती. बट प्रिया वॉन्टेड मोर, मेनी मोर. पण प्रियाला खूप मोर खायचे होते एकाच टाईमला. शी क्विकली पुट हेअर हँड इन द जार ऑफ स्वीट्स. तिने त्या जारमध्ये तिचा हात टाकला. शी टूक 1 2 5 10 मेनी. तिने 1 2 5 10 खूप स्वीट्स घेतले. बट हेअर हँड वॉज स्टक इन द जार. पण तिचा हात त्या जारमध्ये अडकला. शी कुड नॉट टेक इट आउट. म्हणजे तिचा हात त्या जारच्या बाहेर निघत नव्हता. शी बिगॅन टू क्राय. म्हणजे तिला रडू आलं. ती रडू लागली. ओ व्हॉट शॅल आय डू. ती म्हणाली, मी आता काय करू. लेट गो ऑफ द स्वीट्स. मला स्वीट खायची आहे तर मी काय करू. सेड हेअर ग्रॅनी. तिची ग्रॅनी म्हणजे तिची आजी म्हणाली, प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स. म्हणजे तिची आजी म्हणाली की ते स्वीट सोडून दे. स्टील हेअर हँड वुड नॉट कम आउट. म्हणजे तिने 1-2च सोडले आणि बाकीचे तसेच ठेवले. शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स. मग तिने नंतर खूप सोडले. नाव देअर वॉज ओनली वन इन हेअर हँड. तिने तिच्या हातामध्ये एकच कँडी ठेवली. ते पाहू शकता तुम्ही. हेअर हँड कम आउट ऑफ द जार इझिली. मग तिचा हात इझिलीपणे म्हणजे सहजपणे बाहेर निघाला. शी बिगॅन टू स्माईल. ती हसायला लागली. अँड लुक्ड ॲट हेअर ग्रॅनी. तिने त्याच्या आजीकडे पाहिले. ग्रॅनी स्माईल टू प्रिया सेड. तिची आजी हसू लागली आणि प्रिया म्हणाली, नाव आय विल टेक ओनली वन ॲट अ टाईम. म्हणजे प्रिया म्हणाली, मी हा पडून एकच वेळेस एकच कँडी खाणार. धन्यवाद.